संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून अन्याय अत्याचार कमी होत नाही आहेत. दिवसांदिवस बलात्कार, खून, मारामाऱ्या असे विविध प्रकरणं सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. जमिनी हडपणे, लोकांच्या दादागिऱ्या ह्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये फोफवत आहेत. कुठंतरी आळा घालण्यासाठी जनता बाहेर पडते आणि जनतेला दाबण्याचं काम वेळोवेळी इथलं हे प्रशासन करत असतं. आता प्रशासन अशा पद्धतीनं करतं की ह्या गोष्टी वरपर्यंत गेल्या नाही पाहिजे. त्यामुळं ते दबावाचं राजकारण, कोणाचं रिपोर्ट पाठीमागे घेणे, कोणाची तक्रार पाठीमागे घेणे, अशा बाबींवर ते चर्चा करून आपसात मिटवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु हे कुठपर्यंत? परंतु चांगले जेव्हा या लोकांच्या छाताडावर, प्रशासनाच्या छाताडावर चांगले लीडर बसतात, तेव्हा यांना यांची अवकात कळते. हे अधिकारी लोक काय करत असतात? नित्यनियमानं काम करत असतात का? मुळीच नाही. आणि करतात तर ते चांगले अधिकारी असतात. अनेक वास्तव आपल्या समोर येतात महाराष्ट्रामध्ये. हॉस्टेल प्रकरण असतील, कुठल्या महिलांची छेडछाड, मुली बाळांची, लेकरांची छेडछाड, त्यांच्यावर अत्याचार, त्यांच्यावर बलात्कार, त्यांना मारून टाकणे, अशा विविध गोष्टी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यांना कुठंतरी थांबवण्यासाठी अनेक संघटना या महाराष्ट्रभर कार्यरत आहेत आणि ते आपापल्या पद्धतीने निश्चितचपणे प्रामाणिक काम करत असतात. कुठे कोणती संघटना असेल, महाराष्ट्रामध्ये अनेक अशा संघटना आहेत की त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सातत्यानं लढत असतात. त्या संघटनेला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांना साथ दिली पाहिजे. मग ते कोणत्या जातीचं, धर्माचं, पंथाचं कोणतंही असो, परंतु सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे. ठीक आहे, हे जे राजकारणी लोक आहेत, हे राजकारणी लोकांना बाजूला आपण ठेवलं पाहिजे अशा बाबतीमध्ये. परंतु जिथे अन्याय झाला ना, तिथे आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अनेक अत्याचार होऊन राहिले, अनेक लोकांवर होत आहेत. कुठंतरी आपण हे उठलंच पाहिजे. बरोबर आहे, अनेक प्रकरणं घडून राहिले. काय करणार आहेत लोक? अनेक लोक समोर येतात आणि मग त्यानंतर ते जेव्हा तोंडावर पडतात तेव्हा त्यांना कोणी साथ देत नाही. म्हणून जनतेनं बाहेर आलं पाहिजे. जनतेनं स्वतःहून बाहेर आलं पाहिजे की नाही बा, ही आमच्या जातीची आहे, ती आमच्या जातीची नाही. हा जात फॅक्टर कुठंतरी बाजूला ठेवला गेला पाहिजे. अन्याय अत्याचाराच्या ठिकाणी हा जात फॅक्टर बाजूलाच ठेवला गेला पाहिजे. की नाही बा, ही अमुक जातीची आहे म्हणून आम्ही बाहेर यायचं, ती टमुक जातीची आहे
म्हणून आम्ही बाहेर यायचं.